तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हणलं होतं की जगातला सगळ्यात मोठा सोहळा जवळ आलाय ते म्हणजे आपली आषाढी वारी. त्यासाठीच मी आणि मम्मी निघालोय माऊलींच्या पालखीचं दर्शन घ्यायला. पालखीला यायला अजून उशीर होतं म्हणून तिथं भजनाचं आयोजन केलं होतं. मग लावला पकोजाला पीठ आपल्या भावाने चालू केलं भजन आणि इथं आपलं मस्तपैकी भजन चालू होतं आणि तिकडे तेवढ्या पावसात सुद्धा त्या शिक्षकांचं मस्तपैकी पावलं खेळणं चालू होतं. मग काय तेवढ्या त्या बाबाकडनं गंधाचा डबा घेतला आणि चालू केलं मी सगळ्यांना गंध लावणं बरं का. आणि बघता बघता एवढी जास्त गर्दी व्हायला लागली जिथं आपल्याला थांबायला सुद्धा जागा भेटणार नाही. आणि एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा आपलं भजनी मंडळ खाली गेले आणि लागले पावलं खेळायला आणि एवढं मस्त पावलं खेळत होते. मग तेवढं तिकडे लगेच विठ्ठल आणि रुक्मिणी आले आणि त्या दोघांसंग फोटो काढला. इतकी जास्त गर्दी झाली की यांचं पावलं खेळणंच बंद झालं. मग काय बघतो तर काय तिथं IT पार्कची सुद्धा दिंडी आली होती बरं का. आणि त्यांचं 20वं वर्ष होतं आणि तेवढ्यात आपल्या माऊलींचा नगाडा आला होता. म्हणजे समजून जायचं की लवकर आता माऊलींचं आगमन होणार आहे. आणि आम्ही हजारो वारकरी सकाळपासून ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आला होता. म्हणजेच आपल्या माऊलींचं आगमन झालं होतं. आणि माऊलींचं आगमन झालं तर प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव होतं, ते म्हणजे माऊली माऊली. माऊलीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर ना आम्ही सगळेजण गेलो वारकरी लोकांना पाण्याची बॉटल वाटायला. आणि पाण्याची बॉटल वाटताना चेहऱ्यावरती वेगळाच आनंद होता बरं का. मग काय तेवढ्यात आपला तबला वगैरे घेतला आणि निघालो घरी जायला. तर मित्रांनो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.